प्रिय मित्रांनो, बाळूमामा म्हणतात, प्रिय भक्ता, तुझ्या हातातलं गेलं तरी नशिबातलं तुझ्या कोणीही घेऊ शकणार नाही. हे बघ, कारण फुकटचं कधी माणसाला पुरत नाही आणि कष्टाचं कधी माणसाच्या मी कधीही संपू देत नाही. त्यामुळे तुझ्या कष्टावरती विश्वास ठेव आणि प्रामाणिकपणे राहा. होय, मी आज तुझ्याशी स्वतः काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे माझ्या प्रेमळ भक्ता, आज माझा हा देवी स्वरूपी संदेश जो आहे ना, तो याकडे दुर्लक्ष करू नको. कारण हा एक देवी संदेश आहे, ज्याकडे दुर्लक्ष करणे ही तुझी सर्वात मोठी चूक ठरेल. लक्षात ठेव, आयुष्यात साथ देणारी व्यक्ती कमव, काही तास बोलणारे तर प्रवासात सुद्धा भेटतात, ते म्हणजे तुझ्या आयुष्याच्या. आणि लक्षात ठेव, वेळ कोणाची सारखी कधीही नसते. रडशील तर त्यांना पण लागतं ज्यांनी तुला रडवलं आहे. म्हणून कधीही लक्षात ठेव, जी या गोष्ट तू ब्रह्मांडात सध्या करत आहेस ना बाळा, ती तुला नक्कीच भोगावी लागणार आहे. जर तू या जीवनात प्रत्येक व्यक्तीला हसवशील, प्रत्येक वेळी चांगले कर्म करशील, तर हे बघ, मी देखील तुला तेच दुपटीने देईल, त्यापेक्षा दुप्पट तिप्पट देईल. फक्त तुझे चांगले कर्म पाहिजे. आणि माझ्यात एक खोड आहे, मी जरी प्रत्येक माणसाला चांगले कर्म दुपटी टिपटीने देत असलो तरीही मी वाईट कर्म त्यापेक्षा दुप्पट देत असतो. त्यामुळे तू ठरव, तुझ्या आयुष्यात तुला काय करायचे आहे. तुला जर तुझ्या आयुष्यात माझ्या प्रिय भक्ता चांगले कर्म कमवायचे असतील तर त्यासाठी चांगले कार्य कर. नक्की आयुष्यात तुला मी पुढे नेईल. लक्षात ठेवा मित्रांनो, बाळूमामांच्या नामात प्रचंड अशी ताकद आहे. एकदा आत्ताच कमेंट करून म्हणून तर पहा, श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांगलं ज्या लोकांनी तू आयुष्यभर साथ द्यायची असं ठरवलं असतं, नेमकी तीच लोक तुझ्या आयुष्यात सर्वात मोठा विश्वासघात करत असतात. मात्र हे बघ, तुला कोणता व्यक्ती साथ देतो, कोणता व्यक्ती साथ देत नाही याकडे लक्ष न देता तुला तुझ्या आयुष्यात काय करायचंय, तुला तुझ्या आयुष्यात कोणती प्रगती करायचंय व कोणत्या ध्येयावर जायचे व कोणत्या व्यक्तीकडे राहायचे व कशा पद्धतीने आयुष्यात व्यक्तींना मदत करायची आहे, हे सर्व काही तुझ्यावर निर्भय आहे. त्यामुळे स्वतः ठरव की तुला कशा पद्धतीने आयुष्य जगायचं आहे. तुझ्या आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेव, जेवढी तुझी नाती खोलवर जोडतील तेवढी ती तुला खोलवर नक्की जखमा देखील देऊ शकतात. त्यामुळे नेहमी आयुष्यात बेसावध आयुष्य जगू नको. कितीही चांगला असला तरी प्रत्येकजण स्वतःचा स्वार्थ नक्कीच पाहतो, मग तो घरचा असो किंवा बाहेरचा असो. प्रत्येकजण स्वार्थी आहे. देव सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, कोणीही निस्वार्थ नाही. मात्र लक्षात ठेव, स्वतःचा स्वार्थ पूर्णपणे खाली ढकलण्याचा जो प्रयत्न करतो तो नक्कीच पुढे जातो. म्हणजे तुला स्वतःच्या अंगातला स्वार्थ संपवण्याचे प्रयत्न नक्कीच करायचे आहे. लोकांनी आरशात कधीच पाहिलं नसतं. जर आरशाने चित्राऐवजी माणसाचं चरित्र दाखवलं असतं, त्याचप्रमाणे देव प्रत्येकाच्या आयुष्यात आणि प्रत्येकाचं देवांना चरित्र नक्कीच माहिती असतं. फक्त देव त्याच्यात आयुष्यात त्याला त्याचं तोंड तेव्हा दाखवतात जेव्हा योग्य वेळ येते. म्हणून लक्षात ठेव, तुला तुझं चरित्र नक्की चांगलं बनवायचं असेल तर तुला चांगले कर्म करायचे आहेत. कारण वाईट बोलून प्रत्येक वेळी जास्त माणसं कमवता येतील. मात्र लक्षात ठेवा, तुम्ही चांगलं वागाल तर तुम्ही नक्कीच देवांची शक्ती कमवाल. म्हणजे देवा नक्कीच तुम्हाला हुडकत येतील. नशिबात जी लिहिलं आहे ना प्रिय भक्ता, त्याची तक्रार कधी आम्हाला करू नको. पण इतके समजदार व्हायचे बाकी आहेच अजून की प्रत्येक वेळी बाळूमामांच्या योजना समजू शकाल. नामस्मरण नेहमी चालू ठेवा आणि लक्षात असू द्या की श्री संत सद्गुरू बाळूमामा आपल्या पाठीशी उभे आहेत.
ते आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीला आपल्याला सामोरे जायचे नक्कीच बळ देतील व आयुष्यात नक्कीच आपल्याला पुढे नेतील. तोंडावर तिरस्कार करणारी प्रत्येक लोक परवडतात, पण आपलेपणाचा दिखावा करणारी लोक तुला तुझ्या आयुष्यात कधीही परवडणार नाहीत. हे बघ, मी तुला सांगतो, तुझ्या आयुष्यात प्रत्येक वेळी अडचण येते, त्यावेळी तुझ्या पुढे फक्त तुला मदत करतो म्हणणारी बरेच जण असतील, मात्र खरोखर मदत करणारा त्यातले एक दोन असतील आणि त्याच व्यक्तीला जपून ठेव. आयुष्यात सुखच सुख प्राप्त होईल. जीवनात असतील लाखो विघ्ने जरी बाळूमामा यांच्या ती नष्ट करी, मजपासू झाले कोणी दूर तरी बाळूमामा साथ जन्मभरी. लक्षात ठेवा, तुमच्या दूर कोणी झाले तरी बाळूमामांची ही देवी स्वरूपी शक्ती तुमच्या नेहमी सोबत आहे. स्वतःच्या आत्मविश्वासाची डाळ मजबूत असेल तर जगाने तुमच्या नक्कीच खच्चीकरणासाठी कितीही उलाढाल करू द्या, काहीही फरक पडणार नाही. फक्त आत्मविश्वासाची डाळ तुम्हाला मजबूत बनवायची आहे. माझ्या प्रेमळ भक्ता, तुला स्वतःवरती विश्वास असेल तर तुझ्यासाठी सर्व काही शक्य आहे. प्रसंग आणि विषय कोणताही असू दे, आपले शब्द सुंदर नेहमी असायला हवेत, कारण लोक प्रसंग आणि विषय विसरू शकतात, शब्द अजिबात विसरू शकत नाही. त्यामुळे तुझे शब्द चांगले बनव आणि आयुष्यात नक्कीच आम्ही त्यावेळी तुला मदतीला धावून येऊ. रडू तर येत होतं, पण डोळ्यात ते दिसत नव्हतं. चेहरा कोरडा होता, पण मन मात्र भिजलं होतं, कारण डोळे पाहणारे बरेच असतात, पण मनातलं जाणून घेणारा फक्त आपले सद्गुरूच असतात, म्हणजे श्री संत सद्गुरू बाळूमामा. मित्रांनो, वाईट दिवसात सगळे तुमची मजा घेतील, पण लक्षात ठेवा, वेळ बदलाला वेळ लागत नसते. म्हणून कोणाच्या आत्ताच्या वेळेची प्रत्येक वेळी वेळ पाहून खिल्ली उडू नका, कारण हा वेळ इतका बलवान आहे की तो एका साध्या कोळशालाही हिऱ्याच्या स्वरूपात नक्कीच बदल करू शकतो. धनाने नाही तर मनाने श्रीमंत राहा प्रिय भक्ता, कारण मंदिरावर कलश जरी सोन्याचा असला तरी नतमस्त दगडाच्या पायरीवरच प्रत्येकाला ठेवावे लागते. तिथूनच समजून घे, धनाने जरी तू मोठा असशील, मात्र मनाने श्रीमंत असशील तर तू देवांचा प्रिय असशील. लक्षात ठेव, प्रत्येक व्यक्ती धनाकडे पाहतो, मात्र जो आपल्या चांगल्या मनाकडे पाहतो, जो आपल्या चांगल्या कर्माकडे लक्ष देतो, तो आयुष्यातील प्रत्येक वेळी सुखी व्यक्ती आहे, कारण देव त्याला समाधानी व्यक्ती बनवतात. यशात माझ्या प्रिय भक्ता, एक गोष्ट लक्षात ठेव, यशात माझ्या श्री संत सद्गुरू बाळूमामा सारा तुमचाच वाटा आहे. माझ्या सुखाचे कारण ही तुमचीच कृपा आहे. प्रिय भक्तांनो, लक्षात ठेवा, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात येणारी दुःखे आपल्याला सांगून येत नसतात, मात्र आपल्याला ती दुःख येणार आहेत हे देखील माहिती नसते. मात्र सद्गुरू म्हणजेच देवांना प्रत्येक वेळी ते दुःख माहिती असतात की कोणते दुःख आपल्या आयुष्यात येणार आहेत आणि कोणते दुःख येणार नाहीत. म्हणून विश्वास ठेवा, ज्या देवांना तुमच्या आयुष्यातील दुःख माहिती आहेत ते त्यासाठी नक्कीच योजना बनवतील. मी चराचरात व्यापून आहे, निश्चित जा बाळा, मी आहे, भिवू नको, प्रत्येक वेळी मी तुझ्या सोबत असणार आहे. लक्षात ठेवा, बाळूमामा चरणाची धरावी कास, देहादिक प्रपंचात ना व्हावे उदास. ज्याचे मन बाळूमामा चरणी गुंतले त्याचे कल्याण नक्कीच बाळूमामांनी केले. म्हणून स्वतःचे मन देवांच्या भक्तीत रमवा, नक्कीच आयुष्यात कोणतीही संकटे येणार नाहीत. देव सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, संबंध नाते नेहमी त्यांच्याशी जुळव ज्याच्याशी मागच्या जन्मी आपले नाते संबंध असतात. नाहीतर एवढ्या करोडो लोकांच्या गर्दीत कोण कोणाला ओळखतं का? अजिबात नाही. त्यामुळे लक्षात ठेव, मागच्या जन्मी सद्गुरू तुझी सेवा झाली असणार, म्हणून या जन्मी देखील तुमचाच भक्त म्हणून माझा जन्म झाला, म्हणून तुमची सेवा करण्याचा
मला वेळ मिळाला. यामुळे लक्षात ठेवा, जरी आज तुम्ही मामांच्या भक्तीत असाल तर नक्कीच मागच्या जन्मी तुमचा काही ना काही संबंध नक्कीच असतो बरं. प्रिय भक्तांनो, विश्वास ठेवा, देवांची देवी शक्ती तुमच्या सोबत आहे. कमी तर प्रत्येकात असते, पण दोन खूप चांगल्या गोष्टी प्रत्येकात असते, ते म्हणजे प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठा. असे प्रत्येकाच्यात नसते, मात्र ज्याच्याच असते तो प्रत्येक वेळी देवासमान असतो. मग ते प्रेम असो, नातं असो किंवा धार्मिक श्रद्धा, एकावरच आणि एकाशीच करतो. सांगणारे भरपूर सांगतात, पण आम्ही फक्त बाळूमामांशीच एकनिष्ठ आणि प्रामाणिक आहो, याचा अभिमान बाळगा. मित्रांनो, जर तुम्ही देखील याचा अभिमान बाळगत असाल तर आत्ताच कमेंट करा, हो आम्ही बाळगतो. काही गलिच्छ विचारांचे लोक आपल्याबद्दल इतरांना वाईट सांगतात, खोट्या बदनाम्या करतात, तुझ्या चरित्राविषयी खोटं पसरवतात आणि दुसऱ्यांच्या मनात तुझ्याविषयी तेढ निर्माण करतात. हे तेच लोक असतात ज्यांची चरित्र, वैचारिक पातळी, वृत्ती एकदम गलिच्छ असते. 17 ठिकाणी तोंड मारतात आणि स्वतःला धुतलेल्या तांदळाचे समजतात. एकच लक्षात ठेवायचे की त्या लोकांनी किती पण तुझ्या बदनाम्या केली तरी काही फरक पडू देऊ नको, कारण तुझे चरित्र, तुझे वागणे, प्रत्येक वेळी स्वभाव कसे आहे हे मला नक्कीच माहिती आहे. तू तुझ्या चरित्राकडे लक्ष दे. उगाच खोटं नाटं बदनाम्या करून स्वतःचे कर्म नका खराब करू, नाहीतर नक्कीच ते तुमच्याहून उलटून जाईल. प्रिय भक्तांनो, लक्षात ठेवा, जो अशा पद्धतीने आयुष्यात वागतो त्याच्या आयुष्यात सुख कधीही येत नसते. जीवनात काही उलटसुलट चांगलं वाईट झालं तरी एकच विश्वासू आणि प्रचिती देणारं वाक्य म्हणजे बघू देव आहेत, नक्कीच ते सर्व काही ठीक करते. हा सर्वात मोठा शब्द आहे. काही नाते तुझ्यासाठी खूप खास असतात, ते जपत असताना तू त्या नात्यात नक्कीच पुढाकार घेत असतो. सर्व तू वेळ त्यांना देत असतो, काळजी, प्रेम, समर्पण, विश्वास. परंतु दुसऱ्या साईडने तेवढंच न्यायच मिळत नाही, फक्त कारण तुला भेटत असतात. एक लक्षात घेतले पाहिजे, या दुनियात एकीकडे वापर करणारी आहे आणि दुसरे आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारेही लोक आहेत. जर वापर करणारे आणि निस्वार्थ प्रेम करणाऱ्यांमध्ये फरक कळाला तर जगातले खूप नाते टिकून राहतील. नेमके हेच त्या व्यक्तीला कळत नाही. शेवटी ते काचेच्या तुकड्याला हिरा समजतो आणि हिऱ्याला काचाचा तुकडा समजतो. खरं आणि खोटा फरक नक्कीच ओळखायला आला पाहिजे. प्रिय भक्ता, प्रत्येक वेळी कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे हे जर तुला समजले तर आम्ही नक्कीच सांगू शकतो, तुझ्या आयुष्यात कोणत्याही प्रकारे तुला अडचणी घेरणार नाहीत. कोणताही व्यक्ती तुला रडवणार नाही. विश्वास ठेव, मी तुझ्यासोबत आहे. कमळ आणि त्याचे पान हे पाण्याचे अगदी मधोमध राहतात, परंतु तरीही त्यांच्यावर ते पाण्याचा एक थेंबी टिकू देत नाही. अर्थात पाण्यात राहून पाण्यात मिक्स केव्हाही ते होत नाही. त्याचप्रमाणे प्रत्येकाने संसारात राहून संसारात अलिप्त राहायला शिकले पाहिजे. संसारात राहून पारमार्थिक वैराग्य असले पाहिजे. सुख दुःख हे प्रत्येकाच्या संसाराचा अविभाज्य भाग आहे. या सुख दुःखात गुंतून न राहता प्रिय भक्ता, संसारात राहून प्रत्येक वेळी बाळूमामांचे नामस्मरणात, प्रत्येक वेळी बाळूमामांच्या विचारात राहिले पाहिजे. यातच तुझे सर्वात मोठे सुख आहे. माझ्या प्रिय भक्ता, रडू नको, आम्ही तुझ्या सोबत आहोत. काही लोक इतका गर्व करत असतात की ते निसर्ग चक्रच विसरून जातात. संपत्तीच्या गर्वाने पार प्रत्येक वेळी माजून जातात. साधारण गरीब लोकांना तुच्छ लेखतात, हात तूट करतात. 4 लोकांकडे त्यांची इज्जत प्रत्येक वेळी उतरवतात. दुसरे असतात शारीरिक ताकदीचा माज करणारे व प्रत्येक वेळी कमजोर. साध्या भोळ्या लोकांना प्रत्येक वेळी
त्रास देणारे आणि तिसरे असतात सुंदरतेचा गर्व, ज्यामुळे ते कुरूप साधारण व्यक्तिमत्व असणाऱ्यांना तुच्छ लेखतात. आणि चौथी असतात ज्ञानाचा गर्व असणारे, जे त्या चालाखीचे अज्ञानी लोकांना लुबाडतात. सर्वांनी एक लक्षात घ्यावे, हे निसर्ग चक्र स्वतः परमेश्वर फिरवत असतो. आज तुमच्याकडे आहे तर उद्या दुसरीकडे असणार आहे. ज्या प्रकारे सावली एका जागी राहत नाही, आज वेगळ्या साईडकर तर उद्या नक्कीच वेगळ्या साईडकर असते. त्यामुळे बाजी पलटायला वेळ लागणार नाही. तो परमेश्वर तुमच्या सारख्यांची पार लायकी काढून जमिनीवर नक्कीच तुम्हाला आढळेल. आणि आज ज्यांच्यावर तुम्ही हसत आहात ना, तेच उद्या तुमच्यावर हसतील. एक लक्षात घ्या, बाळूमामांनी सांगितलं की आज जे अंधारात आहे, आज ज्यांच्यावर जग प्रत्येक वेळी हसत आहे, तर येणारा काळ हा फक्त त्यांचा असणार आणि तो आम्ही नक्कीच आणून देऊ. आणि आमचा नक्कीच देवांवरती विश्वास आहे. देवांमुळे म्हणून प्रत्येक वेळी विश्वास ठेवा. जे आज तुमच्याकडे आहे त्यावरती गर्व न करता जे काही तुमच्याकडे आहे ते सर्वांना द्यायला शिका. तो ज्ञान असो किंवा कला असो. मित्रांनो, लक्षात ठेवा, सद्गुरू ज्याला आपल्या कृपा अनुग्रहाने आश्वस्त करतात त्याला हरिहरादी देवताही वंदन करतात. कलिकालाही त्याचे समोर लोटांगण घालतो. काम क्रोधादी विकार त्याला शरण येतात. स्वतःच सिद्धी देखील त्याचे घरी पाणी भरतात. सद्गुरू समस्यामुळे सौभाग्य साधक अशा अद्भुत महिन्याला प्राप्त होत असतात. त्यामुळे विश्वास ठेवा की तुम्हाला देखील देवांनी नक्कीच त्यांची भक्ती करण्याची संधी दिलेली आहे. प्रियमळ मित्रांनो, हे बघ प्रिय भक्ता, गैरसमज आणि क्रोध हे असं विष आहे जे एका दिवसापासून सुरू झालेलं तर अनेक वर्षापर्यंत जपलेले प्रत्येक व्यक्तीचे नाते सुद्धा संपवण्याची त्यामध्ये क्षमता ठेवत असतं. म्हणून कोणालाही पूर्ण न ओळखता केव्हाही तुझ्याजवळ करू नको. आणि पूर्ण समजून घेतल्याशिवाय गैरसमज आणि क्रोध करून नाते तोडू नको. लक्षात घे, असं करशील तरी नंतर विचार करावा की गैरसमज ही गोष्ट खरंच मोठी गोष्ट आहे बरं, की नाते संपुष्टात याते अशाने एक चांगली व्यक्ती आपण गमावून बसतो. या जगात कोणतीच परिपूर्ण गोष्ट नाही आहे. खरे खोटे ओळखा, माफ करा, माफी मागा, क्रोध टाळा. समजून घ्या, या गोष्टी अंमलात आणल्या तर जीवनात खूप मोठे पवित्र नक्कीच परिवर्तन तुझ्या घडेल. माझ्या प्रेमळ भक्ता, विश्वास ठेव, तुझ्या आयुष्यात नक्कीच मोठे परिवर्तन घडवायचे असेल तर तुला प्रत्येकाचे खोटे ओळखावे लागेल. प्रत्येक माणसाचा चेहरा तुला ओळखण्याची क्षमता तुझ्यामध्ये निर्माण करावी लागेल. आता तू आम्हाला म्हणशील की हे देवा, माझ्यामध्ये ही क्षमता नाही. नक्कीच ही क्षमता मला द्या. मात्र लक्षात घे, ही क्षमता त्याच्याकडे नक्कीच असते जो वाईट परिस्थितीतून गेलेला असतो. म्हणून विश्वास घे, मी तुझ्या जीवनात दुःख आणत आहे. याचे अर्थ असे नाही की तुझ्या जीवनात तुझे नशीब व तुझे भाग्य खराब आहे. तुझे हे संपूर्ण जीवनच खराब आहे व देव या जगात नक्कीच तुला रडवण्याचा प्रयत्न करतात. हे बघ माझ्या प्रेमळ भक्ता, असे काही नाही. मी सर्वांचे चांगलेच विचार करतो. मी प्रत्येक व्यक्तीचा, माझा भक्त असो किंवा नसो, जर तो प्रामाणिक असला ना, तर तो मंदिरात माझ्या आला नसला तरी हरकत नाही. मी नक्कीच त्याला त्याच्या जीवनात मोठे आशीर्वाद देत असतो व त्याच्या खंबीरपणे पाठीशी उभा असतो. मग तो माझ्या मंदिरात येऊन माझ्या पुढे अगरबत्ती लावू अगर व माझ्या पाया पडू अगर न पडू, मला याबद्दल कोणतीही शंका नाही. मात्र लक्षात घे, तू जर चांगल्या पद्धतीने आयुष्य जगशील व प्रत्येक वेळी
क्रोध तुझा टाळशील व प्रत्येक व्यक्तीला समजून घेशील व तुझी जर चूक झाली असेल त्यावेळी जर तू माफी मागशील व माफ करशील तर मी तुझ्यासोबत नक्कीच आहे. त्यावेळी तुला भेटण्याची गरज नाही. तुझ्यातील प्रत्येकजण मंदिरात जातो तर काही ना काही अपेक्षा ठेवून दर्शनाला जात असतात. प्रत्येक भेटीत नक्कीच बाळूमामांकडे काही ना काही प्रत्येकजण मागतच असतो. पण आठवड्यातून काही न मागता कोणतीच अपेक्षा न ठेवता एकदा तरी देवांचं दर्शन घ्या बरं. तेवढी वेळ घर, संसार, नातं, प्रॉब्लेम्स सर्व विसरून जाल. बाळूमामांपुढे पूर्ण शरणागती पत्करा करून बघा. नक्कीच बाळूमामासुद्धा तुम्हाला आनंद त्यांच्यामध्ये वाटेल व तुम्हाला ते भरभरून आशीर्वाद देतील. आणि लक्षात घ्या, देव जेवढे आशीर्वाद आपल्या भक्तांना जेव्हा देतात तेव्हा ते आशीर्वाद देतच असतात. केव्हाही ते आशीर्वाद कम करत नसतात. म्हणून लक्षात घ्या, ते म्हणतात ना, जेव्हा वरचा देव देतो तेव्हा आभाळ पाडून देतो. हे वाक्य प्रत्येकाने ऐकलं असणारच. मात्र या वाक्यासाठी प्रत्येकाला खूप प्रयत्न करावे लागतात. म्हणजे देव सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, हे बघ, आम्ही तुला इतकं काही देऊ ज्याची तू कधी कल्पना करू शकणार नाही. कारण आम्ही जेव्हा तुला सर्व काही आनंद, धन, संपत्ती देतो तेव्हा सर्वात जास्त द्यायला बघतो. कारण तू आमचा प्रिय आहेस. मात्र हे सर्व काही तुला प्राप्त करण्यासाठी सर्वप्रथम तुला खूप काही वेळ संघर्ष करावा लागेल. आता संघर्ष करणे म्हणजे फक्त मेहनत करणे नव्हे, तर प्रत्येक वेळी अडचणींना समजून घेऊन व प्रत्येक वेळी तुझ्या जीवनाला समजून घेऊन प्रत्येक वेळी समाधानी आयुष्य जगणे म्हणजे अडचणींचा सामना करणे होय. लक्षात घे, आम्ही प्रत्येकाला देतो, मात्र देण्या अगोदर आम्ही त्याच्याकडून भरपूर कष्ट करून घेतो. कारण आम्हाला त्याला त्रास द्यायचा नसतो. तर आम्ही पाहत असतो की याच्यामध्ये ती क्षमता आहे का. कारण मी जे काही या व्यक्तीला देत आहे ते सर्व काही सांभाळण्याची, ते सर्व काही चांगल्या पद्धतीने पूर्णत्व सांभाळण्याची याच्यामध्ये क्षमता आहे का नाही हे सर्व काही आम्ही नक्कीच पाहत असतो. म्हणून असे समजू नको माझ्या प्रेमळ भक्ता. आता तू मोठा प्रश्न करशील की हे बाळूमामा, लक्षात घ्या, तुम्ही प्रत्येकाला देता, मात्र जो व्यक्ती वाईट आहे, जो प्रत्येक वेळी प्रत्येकाचं वाईट साधायला बघतो, त्याला तुम्ही सर्वात जास्त धन कसे दिलेले आहेत. आता हे बघ माझ्या प्रेमळ भक्ता, तुला मी सांगू इच्छितो, तुला असा प्रश्न नक्कीच आलेला असेल आणि तुलाच नाही तर या जगातील प्रत्येक व्यक्तीला असा प्रश्न आलेला आहे. आता आम्ही तुला सांगू इच्छितो, असा प्रश्न तुला आलेलाच आहे. तर याचे उत्तर आज ऐकून घे. हे बघ, तुला मी सांगू इच्छितो, जेव्हा त्याचा संघर्षाचा काळ होता तेव्हा तो प्रामाणिक वागला, तेव्हा चांगल्या पद्धतीने त्याने कष्ट केले. मात्र आम्हाला देखील माहिती होते की याची नक्की क्षमता कशी आहे. मात्र त्यावेळी तो चांगल्या पद्धतीने कार्य करायचा. मात्र जेव्हा त्याच्याकडे सुख आले व धन आले तेव्हा तो व्यक्ती नक्कीच हाव करू लागतो व गर्व करू लागतो व त्याच्या लहान जे व्यक्ती असतात ना त्यांना तुच्छ समजण्याचा प्रयत्न करत असतो. याच कारणामुळे आता त्याच्या आयुष्यात सध्या धन आहे, मात्र आता येणाऱ्या काळात त्याचे सर्व काही आम्ही घेऊ व त्यांनी जेवढे वाईट कर्म केलेली आहेत ना त्या वाईट कर्माचे फळ देखील आम्ही आभाळ फाडूनच देऊ. त्यामुळे विश्वास ठेवू, ज्याचे त्याचे कर्म त्याचे फळ देई ईश्वर. मित्रांनो, देव सांगतात, एकदा एक आयुष्याला कंटाळलेली व्यक्ती बाळूमामांकडे आली. त्याला प्रत्येक वेळी बाळूमामा म्हणाले, माणसाने मरायची इच्छा कधी करू नये, जगलं तर आणखी सत्कर्म करायला मिळतील असा विचार प्रत्येकाच्या मनात पाहिजे. आपल्या भोवतालच्या माणसाने मिळून मिसळून राहावे म्हणजे जीवनात प्रत्येक वेळी त्रागा निर्माण होणार नाही. धार्मिक सत्कर्म करायचे म्हणजे पारायणे, जप, नामस्मरण केलं तर त्यात वाईट काय, त्यातून चांगलेच होईल. हो, नक्कीच होईल. केलं तर होईल, करून तर पहा आणि मग सांगा. अर्थात या जगात त्रागा होण्यासारखा खूप काही गोष्टी आहेत, पण तेच मन आपण अध्यात्मात लावले तर जीवनाची नौका व्यवस्थित पार पडेल व आपल्या जीवनाची नौका
देव इतक्या पुढे नेतील ज्याची तुम्ही कल्पना केलेला नसाल. मित्रांनो, जर आजूबाजूला बघितलं तर नक्कीच लक्षात येईल, कुत्रे, मांजर, गाय व तत्सम सर्व प्राणी यांना प्राण्याचा जन्म भेटले. ते फक्त रोज एकटे तिकडे जे भेटेल ते खाता कसं तरी जगून दिवस नक्कीच ते लोटत असतात. त्यांना इतर काही करण्याची बुद्धी होत नाही. परंतु प्रत्येक मनुष्य जन्म इतका अनमोल मिळाला आहे की प्रत्येक वेळी आपल्याला इतरांच्या भावना समजण्याची, चांगलं वाईट, पाप पुण्य ओळखण्याची या परमेश्वराने क्षमता दिलेली आहे. प्रत्येक वेळी प्रारब्ध शुद्ध करून आत्मकल्याण साधण्याची संधी या भगवंताने आपल्याला दिलेली आहे. त्याचा सदुपयोग करून आपण त्या प्राण्यांसारखे प्रत्येक वेळी न वागता नक्कीच आपला वेळ हा भक्ती सेवेत घातला पाहिजे. जास्तीत जास्त ते म्हणजे बाळूमामांच्या सेवेत, भक्तीत, नामस्मरणात वेळ नक्कीच आपण घालवला पाहिजे आणि स्वतःचे या जन्मातच आत्मकल्याण करून घ्यावे लागेल. मित्रांनो, याबद्दल जर तुम्ही सहमत असाल तर आत्ताच कमेंट करा, हो आम्ही तुमच्या या गोष्टीबद्दल नक्कीच सहमत आहे. विश्वास ठेवा की या ब्रह्मांडाची शक्ती स्वतः तुमच्याशी संवाद साधत आहे म्हटल्यानंतर नक्की तुमचे कुठेतरी पुण्य आहे. प्रिय भक्ता, विश्वास ठेव, मी तुझ्यासोबत असताना या जगातील कोणतीही वाईट शक्ती, या जगातील कोणतीही वाईट ऊर्जा तुला नष्ट करू शकणार नाही. आम्ही तुझ्यासोबत आहो म्हटल्यानंतर नक्की तुझ्या जीवनात मोठे संकटे देखील पळून जातील व ती नक्की संकटे मी तुझ्या आयुष्यातील दूर काढेल. फक्त माझ्यावरती निस्वार्थ मनाने माझी भक्ती कर व माझ्यावरती विश्वास ठेव. हम गया नाही, अभी जिंदा आहे. प्रिय भक्तांनो, जर आज तुम्ही देखील बाळूमामांचा प्रेमळ व भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी तुमचा किमतीचा वेळ दिलेला असेल तर नक्कीच प्रत्येक भक्तांना हे देवी संदेश शेअर करा, जेणेकरून त्यांनाही हे ऐकण्याचे पुण्य मिळेल. हे पुण्य तुम्हालाच मिळेल. धन्यवाद. भेटूया असंच एका नवीन देवी स्वरूपी संदेशामध्ये.